नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं 8वं प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय. कालच्या पिरियडला आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची काही कार्ये बघितलेली आहेत. राहिलेली जी कार्य आहेत ती आजच्या तासिकेला आपण बघू. म्हणजे परीक्षेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची कार्ये लिहा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सहज लिहिता येऊ शकेल. तर आता आपण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची जी कार्य आहेत ती कार्य आपण थोडक्यात बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्य सहकारी बँकेची जी कार्य आहेत कार्य बघू. राज्य सहकारी बँकेचं आणखी एक कार्य जे आहे ते म्हणजे नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे. आता इथं प्रश्न निर्माण होतो, नाणे बाजार म्हणजे काय? तर ही अर्थशास्त्रीय कन्सेप्ट आहे आणि तुमच्या थोडी लक्षात यायला थोडा वेळ लागेल. तरी पण मी तुम्हाला थोडक्यात नाणे बाजार म्हणजे काय ते सांगतो. एका तुमच्या पुस्तकामध्ये आहे व्याख्या, ती व्याख्या तुम्हाला सांगतो आणि त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल नाणे बाजार म्हणजे काय. तर विविध प्रकारच्या पैशाचे अल्प व मध्यम मुदतीचे व्यवहार करणाऱ्या संस्थांना दिलेले संयुक्त नाव म्हणजे नाणे बाजार. याचाच अर्थ काय? तर ज्या संस्था अल्प आणि मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात किंवा अल्प आणि मध्यम मुदतीच्या स्वरूपामध्ये गुंतवणूक स्वीकारतात, काही थोड्या कालावधीसाठी पैसा ठेव म्हणून स्वीकारतात किंवा तो पैसा ठेव म्हणजे याचा अर्थ जवळजवळ कर्जच असतं. ते इतरांनी बँकेमध्ये ठेवलेला पैसा हा बँकेनं कर्ज स्वरूपातच घेतलेला असतो तो, कारण त्याच्यावर व्याज द्यावं लागतं बँकेला. आणि ज्या संस्थांना असा अल्प आणि मध्यम मुदतीचा पैसा हवा त्यांना तो कर्जाऊ द्यायचा. असे जे अल्प मुदतीसाठी पैसा ज्या संस्था स्वीकारतात, मध्यम मुदतीसाठी पैसा ज्या संस्था स्वीकारतात आणि अल्प आणि मध्यम मुदतीसाठी कर्ज पुरवठा करतात, अशा प्रकारच्या ज्या बँका किंवा वित्तीय संस्था आहेत त्यांना नाणे बाजार असं एकत्रितपणे म्हणायचं. आलं लक्षात? तर या नाणे बाजारातल्या ज्या संस्था असतात त्या शहरी भागामध्ये असतात, त्या ग्रामीण भागामध्ये नसतात. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि तिची जी कार्यालय आहेत, विभागीय कार्यालय, ही सगळी शहरी भागांच्या मध्ये आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं कार्यालय तर मुंबईला आहे, अगदी शहरी भागामध्ये आहे. आणि मुंबईमध्ये नाणे बाजारातली बऱ्याचशा संस्था मुंबईमध्ये आहेत आणि त्यामुळे या नाणे बाजाराशी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा संबंध जास्त येतो. आणि ही बँक प्राथमिक सहकारी संस्था ज्या आपल्या खेडोपाडी स्थापन झालेल्या आहेत, ग्रामीण भागामध्ये, त्यांना या नाणे बाजाराशी जोडून देण्याचं काम या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून केलं जातं. आता जोडून देण्याचं काम म्हणजे काय? तर या प्राथमिक सहकारी संस्थांना अल्प आणि मध्यम मुदतीचं कर्ज आवश्यक असतं. मग त्यावेळी ते मिळवून देण्याचं काम जे आहे नाणे बाजारातून ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँक करते. किंवा या संस्थांच्याकडे म्हणजे अगदी जिल्हा मध्यवर्ती बँक असेल तरी सुद्धा त्यांच्याकडे जो असणारा अतिरिक्त निधी आहे, जास्त पैसा आहे, कर्ज देऊन शिल्लक राहिलेला पैसा, मग हा पैसा आयडल ठेवणं म्हणजे नुसता बँकेमध्ये ठेवून देणं तिजोरीमध्ये हे योग्य नसतं कुठल्याही बँकेच्या दृष्टीने. त्यामुळे असा अतिरिक्त निधी आहे तो असा पाडून ठेवणं, आयडल ठेवणं हे योग्य नसल्यानं या प्राथमिक संस्था किंवा जिल्हा बँकांना तो पैसा कुठेतरी गुंतवावा अल्प काळासाठी, मध्यम काळासाठी असं वाटतं. आणि त्यामुळं या प्राथमिक संस्था किंवा जिल्हा बँका ज्यांच्याकडे अतिरिक्त निधी आहे त्या राज्य सहकारी
बँकेमार्फत नाणे बाजारामध्ये हा पैसा गुंतवतात. असा प्रकार आहे नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे याला म्हणायचं. किंवा शेती व्यवसायामधून ज्या हुंड्या निर्माण होतात त्या शेती व्यवसायामधून निर्माण झालेल्या हुंड्या ह्या नाणे बाजारामध्ये तारण ठेवायच्या आणि त्याच्यावरती अल्प आणि मध्यम मुदतीचं कर्ज घ्यायचं आणि ते जिल्हा बँकांना आणि अर्थातच त्या प्राथमिक सहकारी संस्थांना कर्ज स्वरूपामध्ये तो पैसा पुरवायचा. हे काम जे आहे हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक करते. याला म्हणायचं नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करणे. तर हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं एक कार्य आहे, नाणे बाजाराशी संबंध प्रस्थापित करून देणे. बँकिंग सेवा होण्याचं काम जे आहे ते राज्य सहकारी बँकेकडून केलं जातं. राज्य सहकारी बँकेचा विस्तार नाही म्हटलं तरी तसा पुऱ्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, म्हणजे तिच्या विभागीय कार्यालयांच्या माध्यमातून. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विविध प्रकारच्या सहकारी संस्था निघालेल्या आहेत आणि या सहकारी संस्था या महाराष्ट्र राज्य बँकेशी संबंधित असतात आहेत. राज्य बँकेशी त्यांचा संबंध येतो आणि या सर्वांचे आर्थिक व्यवहार जे आहेत आपापसात असणारे, एका संस्थेचा दुसऱ्या संस्थेचे, दुसऱ्या संस्थेचा तिसऱ्या संस्थेशी, हे जे व्यवहार आहेत हे व्यवहार वाढत चाललेले आहेत. आणि अशा वेळी राज्य सहकारी बँक त्यांना हे व्यवहार मिटवून घेण्यासाठी, व्यवहार होण्यासाठी मदत करते. म्हणजे एका बँकेचा धनादेश असेल तर दुसऱ्या बँकेकडून ते पैसे वसूल करणे, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे पाठवणे, एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेला पैसे पाठवणे, अशासारखे जे प्रकार आहेत या बँकिंग सेवा. प्राथमिक संस्था किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या ठेवी स्वीकारणे, त्यांना डीडी देणे, डीडीची रक्कम वसूल करून देणे, त्यांच्या हुंड्या वटवणे, अशासारखी जी कामं आहेत ही सगळी बँकिंग सेवा या सदरामध्ये मोडतात. आणि बँकिंग सेवा पुरवण्याचं जे काम आहे हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक करते. आपल्या सभासदांना किंवा ज्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संलग्न आहेत किंवा ग्राहक वर्ग जो आहे, सामान्य ग्राहक वर्ग, त्यालाही अशा विविध प्रकारच्या बँकिंग सेवा पुरवण्याचं काम हे राज्य सहकारी बँक करीत असते. कर्ज पुरवठ्यात समतोल राखण्याचं काम राज्य सहकारी बँक करते. आता कर्ज पुरवठ्यामध्ये समतोल राखते म्हणजे नेमकं काय करते? तर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत, काही आर्थिकदृष्ट्या भक्कम आहेत, काही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. आर्थिकदृष्ट्या भक्कम संस्था ज्या आहेत अर्थातच त्या आर्थिक विकास झालेल्या भागामध्ये आहेत आणि त्यामुळे या संस्थांच्याकडे पैसा भरपूर आहे, भांडवल स्वरूपामध्ये पैसा भरपूर आहे आणि तो अतिरिक्त पैसा जो आहे तो त्या संस्थांच्याकडून राज्य सहकारी बँक काढून घेते ठेवींच्या माध्यमातून. आणि हा पैसा ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्यांना तो पुरवते कर्ज स्वरूपामध्ये. म्हणजे आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या सहकारी बँकांना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज स्वरूपामध्ये पैसा मिळतो आणि तिथल्या भागातील लोकांना कर्ज हवं असतं आणि ते कर्ज देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पैसा उपलब्ध होतो. म्हणजे जास्त पैसा जिथं आहे तिथून तो काढून घ्यायचा आणि जिथं पैशाची गरज आहे तिथं तो पैसा द्यायचा. त्याला म्हणायचं कर्ज पुरवठ्यामध्ये समतोल राखणे. तर हे कर्ज पुरवठ्यामध्ये समतोल राखण्याचं जे काम आहे ते राज्य सहकारी बँकेकडून केलं जातं आणि ते आवश्यक आहे. त्यानंतर 8वं कार्य जे आहे राज्य सहकारी बँकेचं, अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं हे कार्य आहे. राज्यातील सहकारी चळवळीचं नेतृत्व करणे, लीडिंग करणे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्य पातळीवर स्थापन झालेली असते आणि
सहकारी चळवळीचं राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची जबाबदारी ही सहकारी बँकेवर सोपवलेली आहे. आता नेतृत्व करायचं म्हणजे काय करायचं, तर राज्यातल्या ज्या सहकारी संस्था त्यांना जो पैसा पाहिजे, जे भांडवल पाहिजे ते पुरवण्याचं काम करायचं. कारण नेतृत्व करते ना ही बँक, त्यामुळे तिची जबाबदारी आली त्यांना त्यांची आर्थिक गरज जी आहे ती पुरी करायची. ज्या ज्या मार्गाने पैसा उभा करता येईल त्या मार्गाने तो करायचा आणि आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा प्राथमिक सहकारी संस्था यांना तो कर्ज पुरवठा करायचा. तसंच या सहकारी संस्था ज्या आहेत त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या शासनापर्यंत पोहोचवायच्या. कारण त्यांना कामकाज करत असताना ज्या समस्या येतात त्या शासनाला समजायला पाहिजे. सहकारी कायद्यानुसार काम करत असताना काही अडचणी निर्माण होतात, या शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्य सहकारी बँक करते. आता या अडचणी शासनाला ज्या येतात त्या सोडवायच्या कशा, या बाबतचा सल्ला सुद्धा राज्य सहकारी बँक शासनाला देते. म्हणजे सहकारी चळवळीच्या विकासासाठी कोणते कायदे केले पाहिजेत किंवा अस्तित्वात असणाऱ्या कायद्यामध्ये कोणते बदल केले पाहिजेत, कोणते नियम बदलायला पाहिजेत, याविषयीचा सल्ला ही राज्य सहकारी बँक शासनाला करते. काही संस्थांची पुनर्रचना करण्याची आवश्यकता असते. तशी पुनर्रचना करण्यासंबंधी तशा सूचना राज्य शासनाला राज्य सहकारी बँक करते. म्हणजे सहकारी चळवळीच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे, ज्या ज्या गोष्टी शासनाकडून करून घेणं आवश्यक आहे त्या करून घेण्याचं काम राज्य सहकारी बँक करते किंवा शासनाला तशा प्रकारचं मार्गदर्शन किंवा सल्ला देण्याचं काम राज्य सहकारी बँक करते. राज्यातल्या सहकारी संस्थांची संख्यात्मक आणि गुणात्मक प्रगती व्हायला पाहिजे यासाठी ही बँक प्रयत्न करत असते. हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की हे सगळं ऐकल्यानंतर लक्षात येतं की एक नेता ज्याप्रमाणे एखाद्या समाजाचं नेतृत्व करतो, एखाद्या भागाचं नेतृत्व करतो, लोकांचं नेतृत्व करतो, तशा प्रकारे राज्य सहकारी बँक सुद्धा राज्यातल्या सहकारी चळवळीचं नेतृत्व करत असते. आणि ही सहकारी चळवळ ही कशी वृद्धिंगत होईल, या सहकारी चळवळीची प्रगती कशी होईल, विविध क्षेत्रामध्ये सहकारी संस्था कशा निर्माण होतील आणि त्या निर्माण झालेल्या संस्था कार्यक्षमपणे कशा चालतील, या दृष्टीनं राज्य सहकारी बँक प्रयत्न करत असते. मग राज्य सहकारी बँक वैयक्तिक म्हणजे स्वतः काही गोष्टी करते या चळवळीच्या विकासासाठी, आणि ज्या शासनाकडून गोष्टी झाल्या पाहिजेत त्या गोष्टी शासनाकडून त्या करून घेण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारे राज्य सहकारी बँक राज्यातील सहकारी चळवळीचं नेतृत्व करण्याचं काम करत असते. ही तिची जबाबदारी आहे राज्य सहकारी बँकेची, आणि जबाबदारी ती पार पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची जी 4 कार्य आहेत ती आजच्या तासाला बघितली. कालच्या तासाला आपण 4 कार्य बघितलेले आहेत. परीक्षेला आपल्याला प्रश्न आला तर आपल्याला एकूण 8 कार्य लिहायची आहेत. तर ही कार्य तुम्हाला मी समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तुमच्याकडे पुस्तक आहे, ते पुस्तक वाचा, व्हिडिओ पहा, ज्या नोट्स देतोय त्या नोट्स वाचा, म्हणजे हा भाग तुमच्या लक्षात यायला अगदी म्हणजे लक्षात तुमच्या येऊ शकेल. धन्यवाद.